भीती आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी वाटते. पण ही फक्त एक भावना आहे की त्यापेक्षा जास्त काही? धोक्याची जाणीव झाल्यावर आपल्या शरीरात आणि मनात नक्की काय उलथापालथ होते? आज आपल्याकडे एक स्रोत आहे जो केवळ भीतीची व्याख्या नाही करत, तर एका बोधपूर्ण कथेद्वारे त्याला सामोरं कसं जायचं यावर एक वेगळाच दृष्टिकोन देतो. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे मॉन्स्टर अँड कृष्णा नावाच्या पुस्तकातला काही भाग आहे. आपलं ध्येय आहे भीतीचं स्वरूप समजून घेणं आणि या प्राचीन कथेच्या माध्यमातून आपल्या आजच्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्याचा काही नवीन मार्ग मिळतो का हे पाहणं. चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी भीती म्हणजे नेमकं काय यावर बोलूया. स्रोतामध्ये याची एक व्याख्या दिली आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे किंवा आपण धोक्यात आहोत, तेव्हा आपल्या मनात आणि शरीरात जी एक खळबळ माजते तीच भीती. हो, हृदयाची धडधड वाढते, हातपाय थंड पडतात. अगदी. आणि ही जी शारीरिक प्रतिक्रिया आहे ना, ती खूप रंजक आहे. ही काही उगाच होत नाही. यामागे हजारो वर्षांचा मानवी उत्क्रांतीचा इतिहास आहे. ती मुळात एक संरक्षणात्मक भावना आहे. अच्छा. विज्ञानाच्या भाषेत याला फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा प्रतिक्रिया म्हणतात. आपण हा शब्द अनेकदा ऐकतो, फाईट ऑर फ्लाईट. पण याचा नक्की अर्थ काय? म्हणजे आपल्या शरीरात नेमकं काय होतं? कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि अचानक एक मोठा कुत्रा तुमच्यावर भुंकत धावून येतो. त्या एका क्षणात तुमचा मेंदू धोक्याचा सिग्नल देतो. मग काय होतं? तुमच्या शरीरात ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स वेगाने पसरतात. तुमचा श्वास आणि हृदयाचे ठोके वाढतात. स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो. तुमच्या डोळ्याच्या बाहुल्या विस्फारतात. तुमचं शरीर अक्षरशः काही क्षणात एका शारीरिक संघर्षासाठी किंवा तिथून जीव वाचवून पळण्यासाठी तयार होतं. अरे वा. ही एक ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित प्रणाली आहे जी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बनली आहे. म्हणजे ही एक प्रकारची सुपर पॉवर आहे जी गरजेच्या वेळी आपोआप चालू होते. हो. पण अडचण तेव्हा येते जेव्हा ती नको तेव्हा चालू होते. अगदी. अडचण तेव्हा येते जेव्हा हा धोक्याचा सिग्नल चुकीच्या वेळी किंवा गरजेपेक्षा जास्त वाजायला लागतो. म्हणजे रस्त्यावरचा कुत्रा ही खरी भीती झाली. पण समजा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायचं आहे, तेव्हा तर खरा धोका नसतो, पण तरीही शरीर तशीच प्रतिक्रिया देतं. हो, हृदयाची धडधड वाढते, घाम फुटतो. बरोबर. जेव्हा ही प्रतिक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात अडथळा आणू लागते, तेव्हा भीती ही संरक्षक न राहता एक समस्या बनते. स्रोतामध्ये भीतीचे काही प्रकारही सांगितले आहेत, जसं की आदिम भीती म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेली, उंच कड्यावरून खाली पाहताना वाटते तशी, ती आपल्यात उपजतच असते नाही का? अगदी. ती आपल्या DNA मध्येच आहे, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी. दुसरा प्रकार आहे तर्कसंगत भीती, म्हणजे परीक्षेचा अभ्यास केला नाही तर नापास होण्याची भीती. अच्छा. इथे तुमचा मेंदू योग्य अंदाज बांधत आहे की कृती न केल्यास काय परिणाम होऊ शकतो. पण तिसरा प्रकार आहे अतार्किक भीती, जिला आपण फोबिया म्हणतो. म्हणजे पालीची किंवा झुरळाची भीती? हो, एखाद्या निरुपद्रवी गोष्टीची भीती. इथे मेंदूतील धोक्याची प्रणाली चुकीच्या गोष्टीला प्रतिसाद देत असते. म्हणजे भीती आपल्याला वाचवते, पण तीच भीती जेव्हा आपल्यावर राज्य करू लागते तेव्हा आपण तिचे गुलाम होतो. बरोबर. यावर मात कशी करायची? मला वाटतं याच प्रश्नाचं उत्तर स्रोतामधली कृष्णाची गोष्ट एका वेगळ्याच पद्धतीने देते. हो, आणि ती गोष्ट फक्त एक गोष्ट नाहीये, ते एक प्रकारचं मानसिक मॉडेल आहे की आपण आपल्या आतल्या राक्षसांना कसा हाताळू शकतो. चला तर मग त्या गोष्टीतच शिरूया. कृष्णा आणि बलराम एका घनदाट जंगलातून प्रवास करत असतात. रात्र झालेली असते, मिठ्ठ काळोख. तेव्हा ते ठरवतात की रात्री एकानी झोपायचा आणि दुसऱ्यानी पहारा द्यायचा. सुरुवातीला बलराम पहारा देत असतो. तो जागा असतो, सावध असतो, आणि तेवढ्यात जंगलाच्या अंधारातून एक राक्षस प्रकट होतो. अच्छा. तो बलरामाकडे बघून जोरात किंचाळतो. हे पाहून बलराम आतून पूर्णपणे हादरतो. तो भीतीने थरथर कापायला लागतो. आणि इथेच एक विचित्र गोष्ट घडायला लागते. हीच ती जागा आहे जिथे गोष्ट आपल्या मानसशास्त्राबद्दल बोलू लागते. बलरामाची प्रतिक्रिया महत्वाची आहे. तो घाबरतो. हो. आणि त्याच्या या भीतीचा परिणाम थेट समोरच्या संकटावर होतो. हो, कारण बलराम जेवढा घाबरतो ते पाहून तो राक्षस स्वतःचा आकार अजून वाढवतो आणि जास्त जोरात ओरडतो. बरोबर. म्हणजे बलरामाच्या मनात भीती वाढते आणि बाहेर राक्षसाचा आकार मोठा होत जातो. हे चक्र चालूच राहतं. बलराम अधिकाधिक घाबरतो आणि तो राक्षस पर्वता एवढा मोठा होतो.
शेवटी बलराम इतका घाबरतो की तो बेशुद्ध होऊन खाली पडतो. हे अगदी तसंच आहे जसं आपल्या आयुष्यात होतं. समजा नोकरी जाण्याची भीती आहे. सुरुवातीला ती एक छोटीशी चिंता असते. पण आपण जितका जास्त विचार करतो, माझं काय होईल, घर कसं चालेल, तितकी ती भीती मोठी होत जाते. ती आपल्या विचारांवर ताबा मिळवते आणि काही वेळाने ती इतकी मोठी वाटते की आपण काहीच करू शकत नाही. अगदी बलरामासारखेच. आपली भीतीच त्या समस्येला पोचते. बलरामाच्या आवाजानं कृष्णा जागा होतो. तो बलरामाला झोपायला सांगतो आणि स्वतः पहारा देऊ लागतो. आता तो राक्षस कृष्णाला बघतो. त्याला वाटतं हा पण घाबरेल, म्हणून तो कृष्णावरही तसाच जीवघेणा ओरडतो. पण इथे गोष्ट पूर्णपणे बदलते. हो, कृष्णा अजिबात न घाबरता शांतपणे त्याच्यासमोर उभा राहतो आणि अत्यंत स्थिर आवाजात त्याला एक साधा प्रश्न विचारतो, तुला काय हवंय? हा कथेचा निर्णायक क्षण आहे. बलरामाची प्रतिक्रिया होती भीतीची, पळून जाण्याची. कृष्णाची प्रतिक्रिया आहे धैर्याची, सामोरे जाण्याची. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कृष्णाने राक्षसावर हल्ला केला नाही किंवा तो पळूनही गेला नाही. त्याने संवाद साधला. हो, त्याने समस्येला थेट प्रश्न विचारला. पण एक मिनिट थांबा, इथे एक प्रश्न येतोच. कृष्ण देव होता, त्यामुळे त्याला न घाबरणं सोपं होतं. बरोबर. एक सामान्य माणूस जो देव नाही, त्याने हे कसं करायचं? आपल्यासाठी यातून काय घेण्यासारखं आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण कृष्णाला देव म्हणून बाजूला ठेवलं आणि फक्त एक मानसिक स्थिती म्हणून पाहिलं तर. अच्छा. कृष्ण इथे निर्भयतेचं प्रतीक आहे. ती एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे तुम्ही तुमच्या भावनांच्या आहारी जात नाही. तुम्ही निरीक्षक बनता. कृष्णाने जे केलं ते म्हणजे त्याने भीती आणि स्वतःच्या प्रतिक्रियेमध्ये एक अंतर निर्माण केलं. म्हणजे सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? तर भावनांचा आवेग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबून परिस्थितीचं निरीक्षण करणं. हा सराव करून साधता येण्यासारखा आहे. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची पॉज किंवा थांबा घेण्याची कला आहे. अगदी. तर पुढे काय होतं? कृष्णाच्या या अनपेक्षित प्रश्नाने तो राक्षस गोंधळतो. त्याला राग आणि भीतीची अपेक्षा होती, शांत प्रश्नाची नाही. विचारतो, तुला नक्की काय हवं आहे? इथला विरोधाभास पहा. बलरामाच्या भीतीने राक्षसाला शक्ती मिळाली, तो मोठा झाला. पण कृष्णाच्या निर्भयतेमुळे आणि स्थिरतेमुळे राक्षसाची शक्ती कमी होऊ लागते. हो, तो मोठा होण्याऐवजी प्रत्येक वेळी लहान लहान होऊ लागतो. कृष्णाचा तो एकच प्रश्न, तुला काय हवं आहे, हे केवळ एक वाक्य नाही, तर ती एक पद्धत आहे. समस्येच्या बाह्य रूपाला न घाबरता तिच्या मुळाशी जाण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि याचा परिणाम तर अद्भुतच असतो. तो राक्षस ओरडून ओरडून आणि कृष्णाच्या शांतपणापुढे हरून इतका लहान होतो की कृष्ण त्याला सहज उचलतो आणि आपल्या धोत्राच्या टोकाला बांधून ठेवतो. वाव. सकाळी बलराम उठतो आणि रात्रीचा तो भयानक प्रसंग आठवून कृष्णाला सांगतो, एक प्रचंड मोठा राक्षस आला होता. तेव्हा कृष्ण आपल्या धोत्रामधून तो छोटासा राक्षस काढून बलरामाला दाखवतो आणि विचारतो, तू याच्याबद्दल बोलतोयस का? बलरामाच्या मनात तो राक्षस अजूनही मोठाच आहे, कारण त्याने त्या भीतीवर विजय मिळवलेला नाही. त्याच्यासाठी तो अनुभव खरा आहे. ते पाहून बलराम आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, पण मी पाहिला तेव्हा तो पर्वतासारखा होता, तो इतका लहान कसा झाला? आणि यावर कृष्णाने दिलेलं उत्तर हे या कथेचं आणि कदाचित आपल्या चर्चेचं सार आहे. तो म्हणतो, जेव्हा तू नको असलेल्या गोष्टीला घाबरतोस तेव्हा ती गोष्ट तुझ्यापेक्षा मोठी होते, पण जेव्हा तू भीतीतून मुक्त होतोस तेव्हा तू त्या गोष्टीपेक्षा मोठा होतोस आणि तिच्यावर नियंत्रण मिळवू शकतोस. किती गहन विचार आहे हा. या कथेतील राक्षस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आयुष्यातल्या समस्या, आव्हानं आणि दुःख आहेत. म्हणजे आपलं करिअर, नातेसंबंध, आरोग्य. हो, किंवा आर्थिक अडचणी. आपण जेवढं घाबरू तेवढ्या त्या समस्या आपल्याला अधिक भयावह वाटतात आणि आपल्यावर नियंत्रण मिळवतात. याचा अर्थ असा नाही की समस्या अस्तित्वातच नाही. राक्षस खरा होता, बरोबर, प्रतिक्रियेवर अवलंबून होती. पण मग कृष्णाने विचारलेला तो प्रश्न, तुला काय हवं आहे, त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करायचा? चला एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची म्हणजे पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते. हो, अनेकांना वाटते. इथे राक्षस आहे लोकांसमोर अपमानित होण्याची किंवा मूर्ख ठरण्याची भीती. आता जर ही व्यक्ती बलरामासारखी प्रतिक्रिया देईल तर ती या भीतीचाच विचार करत राहील. सगळे माझ्यावर हसतील, मी सगळं विसरून जाईन आणि ही भीती वाढतच जाईल. पण जर त्या व्यक्तीने कृष्णाप्रमाणे एक पाऊल मागे घेऊन स्वतःच्या भीतीलाच विचारलं, तुला नक्की काय हवंय, तर उत्तर काय मिळेल? उत्तर कदाचित असं मिळेल की मला सुरक्षित वाटायला हवंय किंवा मला स्वीकार्यता हवी आहे. बरोबर.
आणि ज्या क्षणी हे उत्तर मिळतं त्या क्षणी तो राक्षस नाहीसा होतो आणि एक लहान हाताळता येण्याजोगा प्रश्न समोर येतो. अच्छा. आता तुमची लढाई अपमानित होण्याच्या भयंकर राक्षसाशी नाही, तर स्वतःला सुरक्षित कसे वाटेल किंवा चांगली तयारी कशी करता येईल या लहान प्रश्नांशी आहे. तुम्ही आता समस्येवर काम करू शकता, भीतीवर नाही. खरंय. आधुनिक मानसशास्त्रात ज्याला कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे CBT म्हणतात, त्याचा गाभा हाच आहे. तुमचे विचार बदला, तुमच्या भावना बदलतील आणि तुमची कृती बदलेल. वा, म्हणजे समस्येला थेट सामोरं जाण्यापेक्षा तिला समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने तिची तीव्रता कमी होते. अगदी. स्रोतामध्ये पुढे खूप छान वाक्य आहे. त्यात म्हटलं आहे की आयुष्यातील आव्हानं ही आपल्याला जाळण्यासाठी बनवलेले खड्डे नाहीत, तर सोन्यासारखं चमकण्याची संधी देणारे अनुभव आहेत. आणि ते खरंय, कारण प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं. कृष्णाने त्या राक्षसाला मारून टाकला नाहीये, हे लक्षात घ्या. हो, त्याने त्याला नियंत्रित केलं. हो, आपल्या जवळ ठेवलं. याचा अर्थ असा की आपल्यातली भीती किंवा आपल्या समस्या पूर्णपणे नाहीशा होतीलच असं नाही, पण आपण त्यांना नियंत्रित करायला शिकू शकतो. आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ शकतो. खरं तर ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तीच गोष्ट अनेकदा आपल्या विकासाची सर्वात मोठी संधी असते. म्हणजे ज्याला स्टेजवर बोलायची भीती वाटते त्याने ती भीती जिंकल्यावर तो एक चांगला वक्ता बनू शकतो. बरोबर. ज्याला नापास होण्याची भीती वाटते ती भीतीच त्याला जास्त अभ्यास करायला प्रवृत्त करू शकते. अगदी तसंच. ती ऊर्जा जी भीती निर्माण करते, तिला जर योग्य दिशा दिली तर तीच आपल्या प्रगतीचे इंधन बनू शकते. प्रत्येक अडचण आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठीच आलेली असते, जर आपण तिच्याकडे कृष्णाच्या नजरेने पाहिलं तर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भीती ही एक नैसर्गिक आणि उपयुक्त भावना आहे, पण तिच्यासोबतचं आपलं नातं आपण ठरवू शकतो. हो. भीतीकडे पाहण्याचा आपलं दृष्टिकोन आणि आपली प्रतिक्रिया यावरच आपल्या समस्यांचे आकारमान आणि त्यांची ताकद अवलंबून असते. कृष्ण आणि बलरामाची ही कथा म्हणजे धैर्याने आणि सजगतेने आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. कृष्ण त्या राक्षसाला विचारतो, तुला काय हवंय? हा प्रश्न फक्त समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी नव्हता, तर तो एक प्रकारची सहानुभूती सुद्धा दर्शवतो. अच्छा. आपण नेहमी आपल्या भीतीला शत्रू मानतो, तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो. पण यावर असा विचार केला जाऊ शकतो का की आपल्या आयुष्यातल्या राक्षसांना किंवा तीव्र भीतीला शत्रू मानण्याऐवजी जर आपण क्षणभर थांबून त्यांना विचारलं, तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस, तर काय होईल? कदाचित ती भीती आपल्याला आपल्यास एखाद्या अपुरेपणाबद्दल, एखाद्या गरजेबद्दल किंवा एखाद्या जखमीबद्दल काहीतरी सांगत असेल. खरंय. कदाचित त्या राक्षसाला फक्त आपल्याकडून थोडं लक्ष हवं असेल.